कशा आहात? आय होप मजेत असाल. तर झालेली आपली दिवसाची सुरुवात आणि सम्राट गेला आहे स्कूलला मार खाऊन. आणि इथं काय बोलू आता, काय बोलायला शब्दच नाही आहेत. कारण की कामं नाही ना काय, त्याच्यामुळं ते टाइमपास चाललंय. असं काय कामं नाही? कामं नाही ना तुम्हाला काय? असं त्यांना तोंड आलंय, तोंड एक तोंड कमी होतं ते दुसरं आलंय. तन्मय बघा कसा असतो. का तन्मय का असतो? हा काय केला? ओके, मी डोक केला नाही त्याच्यामुळे त्याला हाडायला आलं. अरे तुम्ही पण सेम बोलताय. माझे मिस्टर पण सेम बोलताय. ऑलरेडी बर्थडे डे आहे. तोंडामध्ये तोंड आलंय तर त्यांनी स्माइल जेल ट्यूब लावलेली आणि ते मगाचपासून उठताय आणि थुकायला जातात, उठताय आणि थुकायला जातात. काय वाईट दिवस आलेत. त्याच्यामध्ये हात पण दुखतोय, त्याच्यामध्ये ते तोंड आलंय त्याच्यामुळे जेवण पण जात नाहीये आणि पाठ पण दुखते. पाठचं पण काल एक्सरे काढून आले. अजून काय दुखतंय? अजून काय दुखतंय का? छाती, आतून छाती पण दुखते. हा सॉरी, छातीचा एक्सरा काढून आले, पाठीचा नाही, विसरले. औषध देऊ का मग? औषध अरे कोणती पट्टी आडाडी? अरे आताची पट्टी कुठे आहे? आडाडी पट्टी थुकशन माझ्या अंगावर. आडाडी पट्टी कुठे आहे? दिवाळी. गुटखा खाल्लाय का? बघा गाईज, माझे हस्बंड गुटखा खातात बघा तोंडामध्ये. बघ ना आटाची पट्टी, बघ ना. आडाडी पट्टी वगैरे. काल माझ्या मिस्टरांनी अंड्याची भुर्जी बनवलेली, ती त्यांना तिखट नाही लागली. पण मी अंड्याची भुर्जी बनवलेली ती त्यांना लय तिखट लागते. भाजी बनवली त्याची जळकी लागते आणि त्यांनी ती भाजी बनवलेली असते ना तेव्हा त्यांना जळकी नाही लागत किंवा तिखट नाही लागत. मी बनवलेल्या गोष्टींना जळकी, मग त्याच्यामुळे मग मी बनवतच नाही, है ना. तू भुर्जी खाणार होती ना? अरे हा, गरम करायचंच विसरले मी. हा मग मला लक्षातच नाही राहिले गरम करायची. हाय राहू तू, संध्याकाळी खाऊ. फ्रीजमध्ये जास्त खायचं नाही ना तर कॅन्सर होतो. रात्रीच ठेवलेली, सकाळी गरम करायची होती, गरम नाही केली मी. तन्मय कसं एकटा हसतो. तन्मयने कटिंग केलेली. 1 2 3 स्टार्ट. तुम्हाला ना एक जोक सांगते. मी जेव्हा व्हिडिओ शूट करत असते ना, तन्मयला म्हणजे ती आता सवय झालेली. व्हिडिओ म्हणजे आपण स्टार्टिंगला समजत नाही ना की मी व्हिडिओ स्टार्ट करतोय आणि मग मी लेट होऊन जाते. तर मग आपण असं बोलतो ना 1 2 वगैरे किंवा स्टार्ट असं बोलतो स्टार्टिंगला. तर तन्मयची म्हणजे एक आदतच होऊन गेलेली आहे ती. म्हणजे व्हिडिओ स्टार्ट करायचा असेल ना, तन्मय कसं बोलतो 1 2 3 स्टार्ट. लय हसता आम्ही. गुटखा थुकायला गेले. गुटखा ठेवलं, थुकायला गेले. तोंड आलंय त्याच्यामध्ये, हात पण फ्रॅक्चर झालाय, त्याच्यामध्ये छातीला चमका पण भरताय. तेवढं सगळं एकखट्टे आलेलं आहे त्यांना. त्याच्यामुळे 3 दिवस झाले कामाला गेले नाहीत. परवाच्या दिवशी पण, काल पण आणि आज पण. तुम्ही बोलत असाल की हिचा ब्लॉग 1 दिवसाआड काय येतोय, ते ह्याच कारणामुळे येतोय, कारण की तब्येत ठीक नाही. तर मला ब्लॉग शूट करायला पण जमत नाही आणि एडिट करायला पण जमत नाही, त्याच्यामुळे मी ब्लॉगच काढला नाही. आज थोडं बरं वाटतं, घरी होते बोलून म्हटलं जरा काढूया ब्लॉग, बोलूया. तर मी जी साडी वगैरे टाकली काल, याची तिरंगा साडी, त्याच्यावरती तुमचा चांगला प्रतिसाद आलाय मला, थँक्यू त्याच्यासाठी. आणि ऑर्डर म्हणजे तुमचे बुक पण झाले. तो अजून जर साड्या वगैरे आल्या तर मी तुम्हाला सांगत राहील. मी नक्की या विश्वासाने. तो आणि मी कदाचित मी ज्या प्लेन साड्या घालते त्यांची पण मी ऑर्डर देणार आहे, कारण की मला खूप
जण आता प्लेन साड्यांमुळे ओळखतात की काही तू कुठून घेतो खूप छान दिसतात. झालं पॉसिबल तर मी त्या पण आणेल आणि सांगेल तुम्हाला ज्या दिवशी आणेल त्या दिवशी की मी प्लेन साड्या आणलेल्या आहेत. बिझनेस कुठलीही गोष्ट वो मतलब नहीं ना, आप मैं क्या बोल रहा हूँ, घर वैसे भी तो बसल्या मेरा बसल्या काही ना काहीतरी लोक लावत केस में जीएसटी कुछ में आता मेरा कितना माझं 600 रुटीन कसं झालेलं आहे, सकाळी उठते मी, जेवण वगैरे बनवणं, बाकी सगळे काम वगैरे करणं करता करता 3-4 वाजतात. आणि आता रिसेंटली मला 2 ते 3 दिवसामुळे म्हणजे आजारी असल्यामुळे ब्लॉग शूट करायला जमलं नाही. सम्राट पण आजारी होता, जसं की मी तुम्हाला त्या दिवशी साडी दाखवली होती की मी साडी आणली मेरा म्हणून, तर उससे त्याला अच्छा कफ तो पण पहला था वही झालेलं. सही है ना, त्याच्यामुळे 349 भर रहा था. 2 ते 3 दिवस टाळलं आणि 1 दिवसानंतर टाकलं लागलं. तर ठीक आहे, आता पुढून आता रेग्युलर येईल ब्लॉग, कदाचित आले तुम्ही लाईव्ह पण येईल, अभी तर तुम्ही लाईव्ह या. कधी येईल नाही सांगू शकत, कदाचित उद्या येईल नाही तर परवा पण येईल. आणि तिसरी गोष्ट अशी म्हणजे पता चलता है. आमच्या इकडे आता हळदी कुंकू आहे आणि हळदी कुंकूमध्ये कधी आहे तो मी तुम्हाला सांगते. तो हळदी कुंकू आहे माता रमाई जयंतीच्या दिवशी. सो आम्ही ती दरवर्षी साजरी करतो माता रमाईंची. आणि आम्ही असं 2 ते 3 वर्षापूर्वी ठरवलेलं की माता रमाईच्या जयंतीच्या दिवशी आपण हळदी कुंकू ठेवायचं. सो 2 ते 3 वर्ष झालं आम्ही ते करतो. नहीं आप करवा दो. त्यांच्या जयंतीच्या दिवशी आम्ही हळदी कुंकू सेलिब्रेट करतो. हाँ मैं तर हळदी कुंकूचा ठीक पण आहे, मी कर ब्लॉग देतो. तुम्हाला नक्की टाकेल आणि सांगेल की कसं हळदी कुंकू केलं आणि रमाई जयंती आपण कशी साजरी केली असं. ठीक आहे. बघत राहा तुम्ही माझे ब्लॉग. थँक्यू. एवढं 4 वेळा थँक्यू द्यायचं असतं. काय नाही, माझ्या नवऱ्याच्या मोबाईलमध्ये एवढा माझ्या नवऱ्याच्या मोबाईलमध्ये एवढा हात असतो की मला आता असं वाटायला लागले नेक्स्ट पंतप्रधान तर माझे मिस्टरच बनतील. मला असं वाटतं है ना. एक झालं काय एक झालं काय एक झालं काय काम येतच असतं त्यांना, म्हणजे असे रिकामे नसतात त्या अजिबात. घरी पण फोनच असतो असा की तुम्ही कंटिन्यू मागं बघितलं त्याप्रमाणे बघितलं. मी आता एवढी बोलते तरी पण फोनमध्ये बघा. अरे भाई पेमेंट करतोय मी. पेमेंट करताय. हा, हे असं बोलायला गेल्यावर लगेच पेमेंट करतात. त्यांना लगेच पेमेंट आठवतं, अरे पेमेंट करतो मी. मला पण आता काहीसं असं करावं लागेल. मला वेळ भेटत नाही. काय होईल झालं पेमेंट. पेमेंट झाला, आवाज आला असेल तुम्हाला, खरंच पेमेंट झाला म्हणून. झालं का पेमेंट झाला, आता OTP द्यायचा आहे. आता किती काम आहे. मी म्हणते बँकेमध्ये पण त्या लोकांना एवढे काम नसतं, म्हणजे जेवढे माझ्या नवऱ्याला काम आहे एवढे काम विचारायला नको. एवढे काय बोलणार सम्राट येईल आता थोड्याच वेळामध्ये. आपण बघू आल्यानंतर. भाऊ आला की नुसता पसारच काढत असतो इकडचे तिकडच्या. मी थकलेली 2 दिवसापासून. मला काय काय पेमेंट झालं. पेमेंट झालं. काय काय इल्ले इल्ले काय सोडा ना बोल. Payment will be updated with 5 minutes. Please keep your order ID. येतं इंग्लिश वाचता येतं. येतं
येतं तर मोठ्याने वाचून दाखवा इंग्लिश. येतं का इंग्लिश वाच? इंग्लिश येतं का? हे बोलून दाखवा इंग्लिश मध्ये. द नंबर यू हॅड डाय इज करंटली स्विच ऑफ. बोला. हँडल करून ठेवणार तू जेव्हा आपण फोन करायची ना तेव्हा तुला असं तसंच देणार. मी फोनच नाही करत पण तुम्हाला. हा मी फोनच नाही करत तुम्हाला. फोन काय करू? ते कामाला इथं कुठंतरी असतात. आले का ये घरी, परत आले का ये घरी, 2-2 मिनिटाला घरी असतात. फोन काय करायचं? हा फोन काय करायचं तुम्हाला? गुटखा तू कोणी येतो? म्हणून मग मी तुम्हाला मारत असते. पोट मागे घ्यायला बरीच ना. तुम्ही बरे ना? नुकसान तोंडावर मागे तुम्ही बोलू नका काही. लागला भाई मला. हा. हा, आ, आ, आ. आ, आ, आ. लागला मला. कसं? लागलं मला. गावचे पोरं कसे रडतात? खेडेगावातले पोरं असं रडतात. शी शेंबड्याचा हात आहे लोक. हे असं कामधंदे नसलेले माणसं चालू गुटखा तुकायला. ते बघा चालले गुटखा तुकायला. ते बघा ते बघा. झालं आता झालं. चुकून झाला गुटखा. म्हणून सांगते गुटखा कमी का, गुटखा कमी का, धूम्रपान कमी करा. का ऐकतच नाही हा माणूस. गुटखा खाऊन पण डेअरी दाखवली करत नाही. फोकस ऑन डेअरी. याच्यामध्ये खजी नाही. हा 2 ते 3 दिवसापासून आजारी. तोंड बघ कसं झालेलं. चल तोंडावर पाणी मारतो निघतो कामावर आता. चाय बनवून जा. नाही रे पागल, औषध लावले चाय तुला. तुम्ही नाही तुम्ही पिन ना. नको रे. मी पिन बनवून जा. बनवताय ना? हा बनवताय ना? जाऊ दे कमी. बनवत बरं मला नाही आणि चाय मला बनवायला सांग. म्हणजे बोलता काय? अरे दवाखान्यात जाऊन आलो. तिथं वेळ गेला. एक्सरा काढायचं होतं, ब्लड टेस्ट करायचे होते. तेच म्हटलं लवकर काम आणि लवकर सुचलं. जोपर्यंत आमच्या इथपर्यंत येत नाही ना तोपर्यंत आम्ही दवाखान्यात जात नाहीत है ना. मग आता जास्त दुखायला लागतं जाणं गरजेचं आहे. पण मग थोडक्यात थोडं जाऊन यायचं ना भाऊ. तसं नसतं. जाऊन यायचं अमोल भाऊ. थोडकं सहन करायचं. हं? असं उठसूट दवाखान्यात नाही पडायचं. सहन नाही करायचं. सहन केल्यावर जास्त होतं. मग जास्त झालं ना मग आडे पडून राहतात तुम्ही घरात. काय एका चिकड्यामध्ये काय घेऊन चाललेत? अरे स्विच आहे रे. मी म्हणलं घरातलं काय चोरी केलं काय? स्विच बसवायला जायचंय मला. तुमचा काही नेम पण नाही. तुमचा काही नेम बी नाही. थांब जरा स्विच बसवायचे. टेस्टर इथं आहे का? टेस्टर माझ्याजवळ आहे. नाही भेटणार टेस्टर आता. आम्हाला कामाला जायच्या वेळेस लक्षात येतं की टेस्टर राहिले. 2 टेस्टर असतील. 4 व्हीलर घेऊन चालले काय? अरे पागल, गाडीच्या ऍक्सेसच्या डिक्कीमध्ये. ओके गाडीच्या ऍक्सेसच्या डिक्की मध्ये का? ऍक्सेसच्या गाडीच्या डिक्की मध्ये नाही का? गेले का? गेले का म्हटलं मला बोलताय हा. आवाज येते बोलता हा. असा नवरा आहे माझा. गेले बरं नाही तरी पण कामावरती गेले 2 ते 3 दिवसापासून. बरं नाही तर आराम बोलतात. रोज विचार करतात आराम करायचा की झोपतो आता झोपतो आता झोपतो थोडंसं झोपतो. पण मध्येच त्यांना कॉल येऊन जातो की या सर आमचं असं बिघडले तसं बिघडले असं झालं तसं झालं. परत कामाला निघून जातात. मग तर जाऊ दे झोपलो असं पण आळस येईल आणि आराम तर रात्रीचा होतोच ना. मग लवकर जेवण करून लवकर गोळ्या घेऊन झोपून घेईल. त्याच्यामुळे तो विचार करतात. हप्त्यांचा विचार करतात. घर भाडं लाईट बिल सगळ्या गोष्टी. असं असतं ना. कुठल्याही माणसाचं असो कुठल्याही बाईचं असो
कोणाचं जीवन सारखं नाही. आता माझंच कसं डोक्यावरती एवढा पसारा आता मी वाढवून ठेवलाय, तो सावरावाच लागतो. तो गेले वाटतं थोडंफार बरं वाटतंय त्यांना, पण छातीचं नाही थांबलंय, छातीचं जास्त दुखतंय त्याच्यामुळे. आणि ते 2 ते 3 दिवसापासून दुखतंय ना, म्हणून जरा टेन्शन आलंय की का दुखतंय म्हणून. काल पण ते गेलेले पण नाही थांबलं. मग आज परत बोलवलं डॉक्टरांनी, एक्सरे वगैरे काढा बोलले डॉक्टर. मग बघू आपण पुढे काय कशामुळे कसं. मसल पेन पण असतं ते कधी कधी. आपण अचानक या थंडीला झोपलो तर मसल पेन पण होतं, पण त्यांना जास्त होतं. श्वास घेतला ना की मग जास्त पेन होतं, म्हणजे असं चमक भरून येते, असा प्रॉब्लेम होत आहे. येतील आता संध्याकाळी. त्यांना झोपायचं होतं ॲक्च्युली खरं म्हणजे, पण ते नाही झोपले. त्यांना गाडी टाकून झोपून घ्यायचं होतं. ते मला बोलले की मोबाईल स्विच ऑफ करतो आणि झोपतो. तेवढंच ते फोन नाही का तुम्हाला मी मगाशी सांगितलं, फोन आला तर ते तिकडे कामाला पळाले. असो, होतील लवकर बरे व्हावेत त्यांनी. आम्हाला करमत नाही ते बरे नाही तर घरामध्ये मस्ती मजाक नेहमी कंटिन्यू चालू असते. तर 2 दिवसापासून ब्लॉग नाही तर तुम्हाला त्यावरनं कळालंच असेल की काय सिच्युएशन आहे. त्याच्यात सम्राट आजारी पडले. त्यामुळे चला मग भेटू आपण. आता मी टाकेल रोज ब्लॉग. आज तशाच प्रमाणे ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.